ओके, सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुम्ही बघत आहात द ॲट ऑफ युरोप पॉडकास्ट आणि माझं नाव आहे अथर्व आणि माझ्यासोबत आज आहे शुभंकर. आणि आजचा हा व्हिडिओ हा एक खूप स्पेशल व्हिडिओ आमच्यासाठी, कारण आज आपण डिस्कस करणार आहोत ह्युंडाईची डिझाईन लँग्वेज. सो बेसिकली आम्ही काही गाड्यांचं लाईनअप सिलेक्ट केलेलं आहे, एक 4 ते 5 हम्म. गाड्या, आणि त्या गाड्यांची डिझाईन लँग्वेज कशी आहे हे जरा आज आपण डिस्कस करणार आहे. बिकॉज आय थिंक रिसेंटली गेल्या 2-3 वर्षामध्ये त्यांचे जे काही डिझाईन्स आहेत ते थोडेसे आयदर कॉन्ट्रोवर्शियल आहेत, वाईट दिसणार आहेत, और मे बी फ्युचरिस्टिक दिसणार आहेत. सो व्हॉट्स युअर ओपिनियन अबाउट इट, की कसे वाटतात तुला हिंडाईचे डिझाईन्स आजकाल? हे बघ, मी यातल्या काय काय गोष्टी अग्री करतो की काय काय गाड्या खरंच फ्युचरिस्टिक दिसतात. पण काय काय गाड्यांचे डिझाईन बघितल्यावर असं वाटतं तेव्हा डाऊनग्रेड केल्यासारखं वाटतं डिझाईन त्यांच्या. असं काय ओके. अप टू मार्केट असं न्यू काय वाटत नाही गाड्यांमध्ये. हा म्हणजे लाईक वन ऑफ द कार विच वी आर गोइंग टू डिस्कस टुडे, ती तर असं वाटतं की 3 वेगळ्या जणांनी ती गाडी बनवली, पुढची एकानं बनवली, मागची एकानं बनवली, मधली एकानं बनवली आणि एकत्र जोडून टाकली. आता कायच करू शकतो त्यावरती. हा, बट काही गाड्या सिरियसली फ्युचरिस्टिक पण दिसतात. हो, ते आहे खरंच आहे. पण काय काय गाड्या आहेत ना, खरं पटत नाहीत काय गाड्या त्या जशा दिसतात त्या गाड्या त्या. येस, म्हणजे येस, आहे ना. म्हणजे त्यांना असं वाटू शकतं की ते गाडी युनिक वाटतात, पण नाही आहेत त्या. नक्कीच. सो आय गेस दॅट इज गुड इनफ फॉर अन इंट्रो, सो वी विल मूव्ह टू द ऍक्च्युअल लाईनअप. ओके. येस. ओके. सो लाईनअप मध्ये बेसिकली आम्ही 5 ते 6 गाड्या डिस्कस केल्या. सो द फर्स्ट वन आउट ऑफ देम इज एक्स्टर. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट कार आउट. सो एक्स्टर जर आपण विचार केला तर ॲज यू नो, ठीक आहे, एक्स्टर. सो हिअर वी हॅव, दिस इज एक्स्टर. वी ऑल नो इट्स डिझाईन लँग्वेज. आपले पंड्या साहेब त्याचं प्रमोशन करतायत. सो व्हॉट डू थिंक शुभंकर, कशी वाटते तुला या गाडीची डिझाईन लँग्वेज? एक ठीक वाटती. नॉट दॅट गुड, नॉट दॅट बॅड. ओके. सो लाईक बेसिकली आय विल गिव्ह माय ओपिनियन की ही अग्रेसिव्ह आपल्याला वाटत नाही, राईट? इट लुक्स काइंड ऑफ क्यूट. एसयूव्ही म्हणायला इट वुड बी अन ओव्हर स्टेटमेंट की एसयूव्ही सारखी दिसते, बट एसयूव्ही एलिमेंट्स त्यामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल क्लॅडिंग आजकाल त्यांनी दिलेलं एसयूव्ही हा वर्ड फॉर हाईप टेप. उगीच हाईप केला तो वर्ड एसयूव्ही वर्डला. आहे. सो ट्रू. कारण एसयूव्हीच्या मागं मायक्रो लावून मिनी लावून काही फायदा नाहीये. नक्कीच. सो या दिसायला पण गाडी छान आहे. डझंट लुक हे बघ, बॅड. गाडी दिसायला पुढून छान आहे, पण मागणं फार म्हणजे मला एवढी खास आवडली नाही मागणं गाडी. ओके. आय थिंक इट लुक्स ओके. व्हॉट्स बॅड इन दिस? पर्सनली Okay. No, but is there something particular thing that you don't like? हा तेच की असं एक बल्की वाटत नाही गाडी. गाडी कशी घ्यायची आपल्याला बल्की वाटली पाहिजे तर गाडी तशी बल्की वाटत नाही एवढी ती गाडी. So like in comparison कुठली गाडी बल्की वाटते असं तुझं म्हणणं आहे? तू फ्रॉन्क्स बघ. फ्रॉन्क्स मागणं किती छान दिसते ह्यापेक्षा Yes, Bronx is so very beautiful car. म्हणजे कम्पेअर टू गाड्या माझ्या ह्याच्या बाकी माहिती सगळ्या. मारुतीची बेस्ट डिझाईन्ड कार आहे फ्रॉन्क्स ही आफ्टर स्विफ्ट. ह्यापेक्षा इग्निस पण चांगली दिसते मागणं, माहितीये का? Ignis is again, rear end of Ignis is controversial. What I think is की त्यांनी हे जे टेल लॅम्प्स आहेत ते फार छोटे ठेवलेत. They could have been more interesting, but I still like this edge elements that they have. Similarly, on side, yeah, it looks okay. It's not perfectly proportioned. म्हणजे असं प्रॉपर फ्लोईंग नाहीये. इथं माग अशी अब्रप्टली कटेड आहे. इट्स लाईक की दे Also हॅव the बीन tire- फोर्स्ड टू फॉलो द नॉर्म्स, इंडियन नॉर्म्स. Yeah, also the wheels look a bit short than the cladding, but otherwise a good looking SUV. Anything else you want to add on this car? असं काय ऍड करण्यासारखं नाही त्यासाठी माझ्याकडे. तशी ही कार म्हणजे ओके कार आहे. म्हणजे वी Hmm. डोंट हॅव एनी स्ट्रॉंग ओपिनियन्स अबाउट इट. Yes. सो I guess we should move to the most important and the most opinionated car of this bunch.
So yeah, here we have it. The all new Hyundai Verna. Let's go ahead. हे बघ, माझ्या गाडीबद्दल काही क्लॅश नाही कुठला, पण नाही दिसायला चांगली गाडी ही खरं. ऍक्च्युअली फॉर कार एन्थुझियास्ट इट इज नॉट गुड लुकिंग कार, बट लिव्हिंग लुक्स असाइड इट हॅज अ गुड इंजिन. Yeah, at least on paper, yes. किंवा मी जे याच्या आतापर्यंत ट्रॅक रेस बघितलेत त्यात जे परफॉर्म करते गाडी खूप अप्रतिम आहे. Yes, that is true. You know, तू ही गाडी रिअलिस्टिकली बघितली आहेस कधी इन पर्सन समोर? हो, बघितली आहे ना. नाही म्हणजे असं चेकआउट केलीस का प्रॉपर जाऊन? नाही, प्रॉपर तुमच्या कडे नाही गेले शोरूमला असं. मी पण शोरूम नाही चेकआउट केली. आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या इथं एकदा होती. आय वॉज व्हेरी क्युरियस, कारण गाडी तू जेव्हा रोडवरती बघतो ना, इट लुक्स ह्यूज. सो लाईक वी हॅड अ होंडा सिटी फ्यू मंथ्स अगो. वी सोल्ड इट ऑफ, बट त्या गाडीला कम्पेअर करता ही गाडी बरीच मोठी दिसते. आय डोंट नो हाऊ इज दॅट पॉसिबल, विच इज अ गुड थिंग. नाउ द इश्यू कम्स की they are trying to do something futuristic, but I don't know, this tube light just doesn't work. I mean, even the Creta style, जी जुनी Creta होती त्याच्या स्टाईलचं डिझाईन पण वर्क झालं असतं, but this tube light is. त्यांच्या काय काय गाड्या खरंच फार फ्युचरचे वाटतात, पण काय काय गाड्या खूप वाटत पण नाहीत गाड्या. Yes, they are trying over here to go futuristic with all LED and stuff. Yes. But whereas तू जर इंटेरियरला जाशील, so let me just load it up. Look at this. It looks beautiful. There is nothing to complain about. This is a very nice steering wheel. The complete infotainment and instrumentation console is really nice. In fact, has a airy feeling after looking at the interior. Yes. In fact, this is the like non-turbo variant. As a turbo variant जर घ्यायला गेलं तर it gives you this red insert and all black interior. Looks amazing. So the only issue is that tube light. No, that's not the only issue. Sorry, that is one of the issues. It doesn't make it look aggressive, right? The second thing is तू जर इथं बघशील, सो फ्रंटनी नॉर्मल सिदानचा शेप आहे, अँड ऍज यू मूव टू बॅक ओव्हर हिअर यू हॅव समथिंग ऑफ अ फास्ट बॅक, सो इट्स लाईक इट डझंट मॅच. वाटत नाही गाडी त्यामुळं. येस, प्लस द अलॉयज लुक स्मॉल समहाउ. ती गाडी आहे ना मागून छान दिसते रे बरीच, पण पुढून ते जस्टिफाय नाही करत. आर यू शुअर ती गाडी मागणं चांगली दिसते? मी पर्सनली बघितली ना, म्हणजे ऑन रोड चालताना तेव्हाच म्हणतोय मी. ओके ओके, मला पर्सनली ती मागणं सगळ्यात वाईट दिसते असं वाटतं. मला पुढून सगळ्यात वाईट दिसते ती. अननेसेसरली कट्स अँड क्रीजेस आहे तिथं. So this is one of the, what you can say, not the best looking cars in the entire Hyundai lineup. Although it looks way better in white, in like the rear end, and front end also looks okay, but still not very great. Okay, so anything else you would like to add on to this? झाले. Okay, cool. So we will move to the next car. The most important one, which is supposed to be unveiled on 16th of January. Okay. So yeah, Creta, and apparently we have old Creta image right over here. So yeah, this is the old Creta, new Creta. You know, looks much better. मी या जुन्या डिझाईनला जस्ट थोडंसं फॅमिलियर व्हायला लागलेलो की ठीक आहे, एवढी पण वाईट नाही दिसत. बट दिस न्यू वन लुक्स वे बेटर ऍज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस वन. ऍक्च्युअली इन आयसोलेशन वाटते गाडी अजून
कम्पेअर टू येस ओल्ड. येस येस. ती अशी तू एकटी गाडी बघायला गेला तर ती बेस्ट डिझाईन आय वोंट से. द हाय रायडर, एलिवेट, ग्रँड विटारा, आपली सेल्टॉस, या सगळ्यांना बेटर डिझाईन आहेत. बट स्टील दिस लुक्स डिफरंट. मला एक विचारायचं हुंडाईला की त्यांचं आयसी वेगळं आहे आणि ईव्ही वेगळं आहे का सगळ्यांचे त्यांचे डिझायनर्स? कारण ईव्हीला कसले मस्त डिझाईन करता येते, आयसीला काय घाण डिझाईन करतायत. येस, ईव्ही त्यांच्या एवढ्या मस्त दिसतात. मग काय तर इफ यू कसले बोर्ड if you look at कसले मस्त दिसतात त्या. Ioniq. एकदम खाली These are खाली the नाही वर. SUVs, MPVs. हॅच मध्ये बघ थोडं. Yeah, Ioniq 6. There we have it. SUV मध्ये. Look at this. त्यांनी कोना पण नवीनची काढली आहे. चांगली दिसते रे ती Are you ऍक्च्युअली. sure? हो. Bro, no. How can you say this looks good? What kind of design is this? Who says this looks good? मी बघितली होय तेव्हा म्हणतोय मी. This looks good. Oh, come on. हे बघ, आपण कोणाची डिझाईन खराब आहे समजू शकतो कारण की बाहेरच्या कंट्रीत ती हायब्रिड मध्ये पण येते, आयसी मध्ये पण येते आणि ईव्ही मध्ये पण येते. Okay, I don't have any comments on that vehicle. That looks. ती वेर्नापेक्षा पण वाईट दिसते. As per me. So the best looking one is this one. आणि पाय Yes, it's just amazing. व्हील्स, उफ उफ काय व्हील्स आहेत त्याचे. And he's still regular variant आहे. If you look at the N line, that is also amazing. Wheels la, I guess you have options. 20-inch wheels. Really nice, right? Looks futuristic. म्हणजे असं सिरियसली वाटतं की ते एखाद्या रोबोट मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. बघायला ईव्ही 6 पण बरीच चांगली दिसते. Yes, this thing also looks good. Now, I want to have your opinion on something. Okay? We will have a look at Santa Fe. Okay. This is the front. How do you think it looks? कसं वाटतं? हे बघ, छान आहे पण फारच बॉक्सी आहे. Okay. As a SUV, I think this looks quite good. म्हणजे ओव्हरऑल चांगली दिसतंय. कम्पेअर टू अदर्स खूप चांगली आहे. Yes. Now look at this. मला वाटतं ह्यांनी आहे ना थोडं मर्सिडीजला कॉपी करायचा प्रयत्न केला, फक्त मागं टायर लावायचे विसरले. Oh. बघ ना, जी क्लासला बघ, ह्याला बघ मागणं, तू डिझाईन तीच किती वाटते. वाईट दिसतं ही. एवढी लांब काय पण ती गाडी ब्रो. हा चलो, दॅट इज स्टील ओके की तुम्हाला स्पेस बीस सगळं चालून जाईल आपल्याला. नाही पण तरी पण हे काय डिझाईन आहे. प्रपोशन वाढली पाहिजे ना. असं वाटतंय मागणं खूपच स्ट्रेच केले कोणीतरी तिला. डिफेंडर 130 प्रपोर्शनेट वाटते. ती खपती काय जास्त नाही. ओके, संपला विषय. व्हॅलिड आर्ग्युमेंट. ठीक आहे, जो भी आहे खपती रे, जो भी आहे. कम ऑन, आपण Hyundaiच्या, मला पर्सनली यासोबत काही इश्यू नाहीये. हे बघ, मिड पर्यंत काही इश्यू नाहीये, मिड नंतर सगळा इश्यूज आहे. हे माझं प्युअर वर्डिक्ट आहे की सेकंड रो पर्यंत काही इश्यू नाहीये, सेकंड नंतर नुसतं इश्यू आहे. नक्कीच. आपण ऍक्च्युली ट्युसन बघायची राहिली होती. दिस इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल लुकिंग Hyundais as per me. What do you say? मॅच्युअर्ड हुंडाय, वन ऑफ द मॅच्युअर्ड मूव्ह. केवढी मस्त दिसते. यू हॅव दिस ब्युटिफुल DRL. ही ऑल्दो नवीन फेसलिफ्ट झालेली आहे, पण आताची भारतात जी आता सेल होते ती पण चांगली सेमच दिसते. काही असा फरक नाही दोघांमध्ये, थोडाफार फरक आहे. सो पुढून असू दे, और इवन त्याचा रिअर एंड असू दे. इथं रिअर एंड डिस्प्ले नाही केला. विल गो टू द इंडिया स्पेक ट्युसन SUV and we have Tucson. So ही काय मस्त दिसते गाडी. पुढून लुक्स रिअली नाईस. साइड सो प्रपोर्शनेट. ही गाडी प्रपोर्शन जास्त वाटते.
खूप चांगली. नक्कीच एक नंबर दिसते म्हणजे ही. आणि मागणं पण इट लुक्स ग्रेट. फॉर मी ही एक आयडियल एसयूव्ही लुक्स साठी 9.5 आउट ऑफ 10. मे बी थोडं ही बॉक्सी कमी आहे एका एसयूव्ही साठी. दॅट्स वाय आय पण तरी डिरेक्टेड इट लुक्स 0.5. अग्रेसिव्ह आहेत बरेच तिचे, म्हणजे असं हे करायला कम्पेअर करायला अग्रेसिव्ह आहेत बरेच. Yes, 100%. So, as such, what do you think? What went wrong with Verna, the rear end of Santa Fe, or the older Creta? माझ्या What मते would you say? त्यांनी फारच ओव्हर थिंक केलं त्या गोष्टींना, रेदर Okay. दॅन किपिंग इट सिम्पल. की Okay. आपण त्याला कट्स अँड क्रिज असं देऊयात. ऍज यू सेड इन वर्ना, त्यांनी मागं फारच कट्स अँड क्रिज दिलेत. तेच ना, त्यांनी It फारच looks a bit ओव्हर too केलं ते. busy. तेच गाडी सिम्पल वाटली, जास्त ओव्हर वाटली नाही पाहिजे, जास्त सिम्पल वाटली, म्हणजे मॉडरेट पाहिजे. In fact, मला जर विचारशील तर हे पण मला खूप जास्त कट्स अँड क्रीजेस अग्रेसिव्ह वाटतं i20चं. तरी ठीक आहे, खपवण्यासारखं आहे ते. हा, नॉट outright extreme. It's like, yeah, okay. We can manage it. It will be असं slow. ते. Yeah, it will not be noticeable that much. मला पर्सनली विचारशील तर what they should have done is त्यांनी जो एकदम ट्रान्झिशन केलंय नॉर्मल लुक्स, की त्यांचे अग्रेसिव्ह बट नॉर्मल लुक्स असायचे, कन्व्हेन्शनल पासून. हा मोस्टली कन्व्हेन्शनल लुक्स होते. इफ यू लुक ॲट द प्रिव्हियस जनरेशन क्रेटा और द प्रिव्हियस जनरेशन वर्ना, Okay, हा. ब्युटिफुल लुकिंग कार्स, राईट? और इव्हन i20 केवढ्या मस्त दिसायच्या त्या गाड्या. फ्रॉम दोज व्हेकल्स त्यांनी डायरेक्ट जे एकदम फ्युचरिस्टिक ह्याला जायचं ट्राय केलंय, त्यांनी हळूहळू ते ट्रान्झिशन करायला पाहिजे होतं. त्यांना ते खूप जास्त इझी गेलं असतं ट्रान्झिशन करणं, आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट पण केलं असतं. इन्स्टेड ते tried the high road and they went like so from 2010s or 2015 to directly 2050. त्यांनी ट्राय केलं की डायरेक्ट ते 2050 मध्ये पोहोचतील डिझाईन लँग्वेज प्रमाणे. अरे माझं आठवतंय, पहिल्यांदा जेव्हा हे क्रेटा अनवील झालती, तेव्हा मला वाटलं पण होतं क्रेटा खरंच अनवील होतीये. कारण जेव्हा ते पहिलं स्पॅशूट आलं, स्पॅशूट तर खरं वेगळं असणार काहीतरी, हे असं कसं होऊ शकतं ब्रो. बट जेव्हा प्रोडक्शन आलं, इट वॉज रिअल नाईटमेअर. एनिवेज, बट स्टील त्यांना नंबर्स चांगले मिळत आहेत. म्हणजे इवन इफ यू लुक ॲट क्रेटा, हाऊ मच सेल्स डज दॅट व्हेकल हॅव? अमेझिंग. और वेरना पण ठीकठाक विकली जाते. इट्स नॉट बॅड. या, सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड आय गेस फॉर द Hyundai डिझाईन थेअरी. व्हॉट वुड यू से? वुड यू लाईक टू ऍड एनिथिंग? सेमच, की त्यांनी एक थोडं लिनियरली जरा फ्युचरिस्टिक पाथकडे जायला पाहिजे होतं. लिनियरली, नॉट एक अचानकच हाय जम्प मारला प्रयत्न करायचा आणि लोक ऍक्सेप्ट करतील लगेच. सो आय गेस या दॅट कव्हर्स अबाउट डिस्कशन अबाउट Hyundai. सो ते डिस्कशन एवढं आय नो असं थोडंसं निगेटिव्ह काइंड मध्ये वाटलं असेल काही पार्ट मध्ये, बट पर्सनली काही Hyundaiच्या गाड्या आम्हाला बऱ्याच आवडतात आणि काही अजिबात नाहीत आवडत. सो हे बघा, आम्ही मानतो हे लुक्स टोटली डिपेंड्स ऑन द पर्सन टू पर्सन, बट स्टील येस, कार एन्थुसियास्ट वी कॅन नॉट से दॅट वर्ना इज अ गुड कार, गुड लुकिंग कार. yeah, that's so true. As a car enthusiast, I don't think Verna is a like best of the looking car. वर्टूस घ्या तसं साईडला, वर्टूस काय दिसते गाडी वर्टूसच्या साईडला. Oh yes, Virtus looks so nice. Personally, मला स्टील त्या सेगमेंट मध्ये होंडा सिटी बेस्ट लुकिंग वाटतं. म्हणजे होंडा सिटीचे लुक्स एकदम प्रपोर्शनेट आहेत, छान पण आहेत. येस, इनफॅक्ट स्लाविया ऑल्सो लुक्स गुड. Virtus इज ऑल्सो गुड लुकिंग, बट आता विषय काय माहितीये का, ह्याला पण Volkswagen पण थोड्या आता त्यांना फिट अँड फिनिश इश्यूज द्यायला लागले थोडे Volkswagen पण. येस, इंडियासाठी ते जे कार काढतात स्पेसिफिक, त्यामध्ये इश्यूज येतात. ते जे करतात ना मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया, त्यात ते थोडं हे करतात. आणि प्लस काय, त्यांनी बरेच एक त्यांचे सिग्निफिकंट फीचर्स पण काढले, म्हणजे जी त्यांची आयडेंटिटी असायची गाड्यांमध्ये. फॉर एक्झाम्पल ऑल वन स्टेप डाऊन विंडोज अँड ऑल अदर. वन टच अप, वन टच डाऊन विंडो. त्यांनी बरेचसे त्यांचे
प्रोव्हिनियंट फीचर्स काढून टाकले त्यांच्या गार्डन मधनं. येस येस. म्हणजे आधी तू दिस इज बेस नॉट घेतलं डिस्कशन असतं. अबाउट अरे आपण ते सेकंड कोडाबद्दल नंतर डिस्कशन करूया. फॉर नाव आय गेस दिस इज इट फॉर दिस डिस्कशन. येस. तुमचे अजून काही थॉट्स असतील Hyundaiच्या डिझाईन लँग्वेज बद्दल तर फॉर शुअर तुम्ही कमेंट्स मध्ये शेअर करा. वी वुड रिअली अप्रिशिएट अँड वी विल फॉर शुअर रीड दोज. And yeah, I guess this is it for this video. We will see you in the next one. बाय. Bye.